आता निकाल हाती येत आहेत आणि हाती आलेल्या निकालानुसार आता उत्साह भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांना पाहायला मिळतोय. कारण ज्या बंगालमध्ये काहीच नव्हतं तिकडे आज सत्ता स्थापित होताना दिसतंय. प्रसाद सर, खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अनेक गोष्टींची मेहनत आता खऱ्या अर्थानं उतरताना दिसत आहेत. टीएमसी ही 100च्या आत थांबते. कसं या गोष्टीकडे बघताय? खरं तर आता निकालाचे कल फार स्पष्ट झालेले आहेत. तरी देखील एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी एकच गोष्ट सांगेन की संपूर्ण निकाल लागल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आनंद उत्सव साजरा करणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कधीही मान्य नाही. परंतु आलेल्या कलानुसार 190च्या आसपास भारतीय जनता पार्टी पुढे. ह्या माध्यमातून एक गोष्ट फार स्पष्ट दिसते की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती आजही देशातल्या पश्चिम बंगालसारख्या राज्याने देखील प्रचंड मोठा विश्वास तिथे व्यक्त केला आहे. महिलांच्या मताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे. काही प्रमाणावरती मी टीव्हीवरतीच पाहत होतो की मुस्लिम मताचं देखील काही प्रमाणात टक्केवारी ही हिंदुत्ववादी मताला पडलेली आहे आणि त्या बाबतीतल्या लोकांनी स्टेटमेंट्सही केले आहेत. तसंच आपण पाहिलं तर आसाममध्ये एक स्वाईप मेजॉरिटी आपल्याला येताना दिसते. हेमंता विश्व शर्मांना पुन्हा एकदा एकमताने विजय होताना आपण पाहतोय. पुद्दुचेरीमध्ये पण आमचा विजय दिसतोय. केरळमध्ये आमचं मताची टक्केवारी आमची वाढलेली आहे. तामिळनाडूमध्ये मताची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावरती चेहऱ्यावरती विश्वास, माननीय अमित शहांची रणनीती आणि चाणक्य नीती आणि कार्यकर्त्यांच्या दृढ निश्चय आणि केलेली मेहनत याचा हा फळ आपल्याला पाहताना दिसते. प्रसाद, पण या सगळ्यानंतर तुम्ही जर समराईज करू पाहताय की एकंदर पाहायला गेलं तर तुम्ही जो मुद्दा उचलला की मुस्लिम वोट पण आता तुम्हाला मिळाले, जिकडे खऱ्या अर्थानं एक्झिट पोल असं म्हणत होतं की हे संपूर्ण वोट हा ममता बॅनर्जीचा होतोय, तो वोट जर तुमच्याकडे मिळताना दिसतो तर कुठे ना कुठे जो विरोधकांचा जो मामला होता तोच कमी करताना दिसतो तुम्हाला? असं नाही, एक गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळेच मुस्लिम काय हे देशविरोधी नाहीत. आजही देशावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत. जसं ट्रिपल तलाकचा विषय असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल, ज्या पद्धतीमध्ये महिलांच्या आरक्षणाचा विषय असेल, तर ट्रिपल तलाकच्या बाबतीत लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुस्लिम महिलांनी मोदीजींवर विश्वास केला. अनेक निर्णय त्याच्यामध्ये. मग जो या मातीला मानणारा, हिंदुस्थानच्या मातीला मानणारा जो मुसलमान आहे तो नेतृत्वाकडे पाहतोय, विकासाच्या नेतृत्वाकडे पाहतोय, हा देश पुढे जाताना पाहतोय, ज्याला विश्वास आहे की आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, आमच्या राज्याचा विकास होईल. आणि ज्या पद्धतीमध्ये बांगलादेशवरनं रोहिंग्या आणून बसवून मतदान करून घेण्याची जी पद्धत ममता दीदीची होती ती आता कुठेतरी बंद पडली. त्यामुळे SIRच्या माध्यमातून 70-80 लाख मतं कमी झाली. रोहिंगे जे मतदानासाठी येत होते ते कुठेतरी थांबले गेले आणि हिंदू मताचं पोलरायझेशन झालं. हिंदू मतं बाहेर पडली, महिलांची मतं बाहेर पडली. या देशाच्या इतिहासात जेव्हापासून 1950 पासून मतदान झाली आहेत, मला वाटतं की 95%, 93%, 94% मतदान कधीच झालं नव्हतं की आता झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आम्ही अपेक्षा करतोय की लोकसभेत देखील अशाच पद्धतीचं मतदान भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल. पण ही जी आकडेवारी येते ही अपेक्षा केली होती 190 पर्यंत जातील आणि हे 100च्या आत? आता हे बोललं तर मग त्याच्यावरती टीका टिप्पणी होईल, परंतु विजय हा निश्चित होता आणि हा विजय मला वाटतं की आकडेवारी अजून वाढेल. शेवटचं मतदानाचा आकडा जोपर्यंत 4-5 वाजेपर्यंत आपल्याला येईल तर 200चा आकडा पार केला तर आश्चर्य वाटायला नको. तुम्ही बघता एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आताच्या घटकेला जी आकडेवारी समोर येते त्या आकडेवारीनुसार गोष्टी आता हळूहळू क्लिअर होताना दिसतात. विकास सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई.